नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सुसह्य भटकंतीच्या आणखी एका भन्नाट एपिसोडमध्ये। आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या एका अशा ऐतिहासिक ठिकाणी, जिथे आपल्याला एकाच ठिकाणी प्राचीन जैन लेणी आणि एक जबरदस्त किल्ला पाहायला मिळतो। हो मित्रांनो, आज आपण एक एक्सप्लोर करणार आहोत त्रिंगलवाडीचा किल्ला आणि त्रिंगलवाडीची जैन लेणी। तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजची सुसह्य भटकंती। मित्रांनो, सध्या आपण आलो आहोत त्रिंगलवाडी गावाच्या परिसरात। हा संपूर्ण परिसर सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेला आहे आणि समोर तुम्हाला जो हा मध्य डोंगर दिसतोय ना, त्याच्यावर आहे आपला त्रिंगलवाडी किल्ला। पण ह्या गडावर चढण्याआधी आपण एका अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी जाणार आहोत आणि ते म्हणजे इथल्या प्राचीन जैन लेणीत। खरं सांगायचं झालं तर बरेच लोक गडावर येतात ट्रेक करायला आणि परत जातात, पण ह्या लेण्यांचा इतिहास आणि इथली कलाकुसर पाहिल्याशिवाय त्रिंगलवाडीची सफर पूर्णच होत नाही। चला तर मग याआधी आपण जाऊया या प्राचीन लेण्यांमध्ये। मित्रांनो, आपण आता आलो आहोत त्रिंगलवाडीच्या जैन लेणीजवळ। पहिल्यांदा आपण पाहिलं की हे साधं सुद्धा लेणं वाटेल, पण जरा आत गेल्यावर तुम्हाला इथली कलाकुसर पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल। हे लेणं जैन धर्माशी संबंधित आहे आणि विशेष म्हणजे हे दिगंबर जैन परंपरेतील लेणं मानलं जातं। स्थानिक लोक ह्याला कधी कधी पांडव लेणी असंही म्हणतात, पण प्रत्यक्षात ह्या लेण्यांचा संबंध जैन धर्माशी आहे। चला आपण आता आज जाऊन हे लेणं पाहूया। मित्रांनो, आता आपण आलो आहोत लेण्याच्या आतमध्ये। आता तुम्ही बघू शकता ह्या लेणीची कलाकुसर। हे संपूर्ण लेणं कातळात कोरलेलं आहे आणि एक गोष्ट इथे खूप खास आहे, हे लेणं कातळात कोरलेलं असलं तरी त्याची रचना बघितली की तर एखाद्या दगडी मंदिरासारखी वाटते। इथे ही ओसरी आहे, पुढे आपल्याला सभा मंडप दिसतो आणि त्यानंतर आहे मुख्य सभागृह। दगडी स्तंभावर काही अतिशय सुंदर कोरीव काम दिसतं। जरा विचार करा मित्रांनो, आजपासून कित्येक शतकापूर्वी कोणतीही आधुनिक मशिनरी नसताना अशा प्रकारचं काम कातळात कोरणं किती कठीण असेल। आता आपण या सभा मंडपात उभे आहोत। पूर्वी हा मंडप 4 स्तंभावर आधारलेला होता। आज काळाच्या ओघात काही भाग खराब झालेला आहे, काही स्तंभाचे भाग तुटलेले आहेत, पण तरीसुद्धा इथली शिल्पकला पाहिली तर त्या काळातील कारागिरांचे कौशल्य आपल्याला सहज लक्षात येते। इथे काही पक्ष्यांच्या प्रतिमा आणि काही प्रकारचं स्थापत्यकला छान दिसते। या ठिकाणी आलो की एक गोष्ट नेहमी जाणवते की इतिहास फक्त पुस्तकांमध्ये वाचायचा नसतो, पण तो इथे आल्यावर आपल्याला प्रत्यक्ष समोर उभा राहिलेला दिसतो। मित्रांनो, आता आपण आलो आहोत या लेण्याच्या सर्वात महत्त्वाच्या भागात। समोर तुम्हाला दिसत आहेत
जैन धर्मातील पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव म्हणजेच आदिनाथ ही प्रतिमा पद्मासनात बसलेल्या अवस्थेत आहे. आणि जरा खाली पाहिलं तर इथे एक प्राचीन शिलालेख पण कोरलेला आहे. या शिलालेखामध्ये शक 1266 म्हणजेच इसवी सन 1344चा उल्लेख असल्याचे सांगितले जातं. म्हणजे मित्रांनो, आपण सध्या अशा एका ठिकाणी उभे आहोत ज्याचा इतिहास साधारणपणे 700 वर्षाहून अधिक जुना आहे. आणि हीच गोष्ट या ठिकाणाला खास बनवते. मित्रांनो, जैन लेण्याचा इतिहास पाहिल्यानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या आजच्या ट्रेकचा पुढचा सर्वात रोमांचक प्रवास, त्रिंगलवाडी किल्ल्याची चढाई. मित्रांनो, आता आपण त्रिंगलवाडी गडाच्या दिशेने चढाई सुरू करणार आहोत. चढाई करताना आजूबाजूचा निसर्ग, सह्याद्रीच्या रांगा आणि हा संपूर्ण परिसर खरंच सुंदर आहे. पण हा गड फक्त निसर्गासाठी प्रसिद्ध नाही, या गडाला ऐतिहासिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे. कारण हा परिसर थळघाटाच्या जवळ आहे. पूर्वी कोकण आणि दख्खन यांच्यात होणाऱ्या व्यापारासाठी हा मार्ग महत्त्वाचा होता. मित्रांनो, गडाची चढाई कठीण प्रकारात नाही, सर्वसाधारण चढाई आहे आणि अर्ध्या पाऊण तासाच्या आत तुम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचू शकता. चला तर मग आता आपण गडावर जाऊया. मित्रांनो, त्रिंगलवाडीचा इतिहास अनेक राजवटींचा साक्षीदार आहे. हा परिसर मध्ययुगीन काळापासून महत्त्वाचा होता. पुढे मराठे आणि मुघल यांच्यातील संघर्षाच्या काळातही या गडाला खूप महत्त्व प्राप्त झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा परिसर स्वराज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. पुढे संभाजी महाराजांच्या काळानंतर मुघलांनी महाराष्ट्रातील अनेक किल्ले जिंकण्यासाठी मोठ्या मोहिमा सुरू केल्या. याच काळात मुघल सरदार मातब्बर खानाने या भागातील किल्ल्यांवर मोहीम चालू केली. त्रिंगलवाडी किल्ल्यासाठी देखील मोठा संघर्ष झाला होता. अखेर हा गड मुघलांच्या ताब्यात गेला. पण इतिहास इथेच संपत नाही. मित्रांनो, आता आपण गडाच्या महत्त्वाच्या भागाजवळ आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथला कातळ आणि नैसर्गिक रचना किती मजबूत आहे. याच कारणामुळे अशा ठिकाणी किल्ले उभारले जातात. इथल्या प्रवेश मार्गाजवळ आपल्याला हनुमानाची एक मोठी कोरीव प्रतिमा देखील पाहायला मिळते. तसेच काही ठिकाणी शिल्पकाम आणि जुने स्थापत्यकला याचे अवशेष दिसतात. आज जरी अनेक भाग ढासळलेले असले तरी हे अवशेष आपल्याला ह्या गडाच्या जुन्या दैदिप्यमान वैभवाची कल्पना देतात.
मुघलांच्या ताब्यानंतर पुढील काळात मराठ्यांनी पुन्हा ह्या परिसरातील किल्ल्यांवर आपलं नियंत्रण मिळवायला सुरुवात केली. पेशवे काळात इसवी सन 1744मध्ये मराठ्यांनी त्रिंगलवाडी किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला, याचा उल्लेख आढळतो. म्हणजेच या एका गडाने वेगवेगळ्या राजवटी, अनेक युद्ध आणि सत्तांतरं पाहिलेली आहेत. आणि म्हणूनच असा किल्ला फक्त ट्रेकिंगसाठी पाहण्यापेक्षा त्याचा इतिहास समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता आपण गडाच्या उत्तरेकडील भागात आलेलो आहोत. इथे आपल्याला भवानी देवीचं मंदिर पाहायला मिळते. आजही इथं स्थानिकांची श्रद्धा या देवस्थानाबद्दल कायम आहे. मंदिराच्या परिसरात शिवलिंग आणि वीरगडीसारखे ऐतिहासिक अवशेष देखील पाहायला मिळतात. आता ही वीरगड म्हणजे युद्धात प्राण गमावलेल्या एखाद्या वीराच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा असते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ह्या छोट्याशा परिसरातही इतिहासाच्या कितीतरी अनमोल अशा खुणा लपलेल्या आपल्याला आढळतात. मित्रांनो, आता आपण गडाच्या वरच्या भागात आलेलो आहोत आणि इथून आजूबाजूला दिसलेलं विहंगम नैसर्गिक दृश्य अप्रतिम आहे. चारी बाजूंनी पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा आणि हा विशाल परिसर पाहताना आपल्याला एक गोष्ट समजते की ह्या गडाचं भौगोलिक स्थान किती महत्त्वाचं आहे. इथून आसपासच्या मार्गावर आणि परिसरावर सहज नजर ठेवता येते. म्हणूनच हा गड त्या काळातील संरक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असावा. मित्रांनो, 1818मध्ये मराठा साम्राज्याचा पराभव झाला आणि इंग्रजांनी महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ल्यांवर ताबा मिळवला. त्रिंगलवाडी किल्ल्यालाही या काळाचा फटका बसलेला आहे. किल्ल्याचा भविष्यात पुन्हा लष्करी वापर होऊ नये म्हणून त्यातील काही संरक्षणात्मक भाग नष्ट करण्यात आला. आज आपण पाहतो ते ढासळलेले दरवाजे, पायऱ्या आणि तटबंदीचे काही अवशेष आपल्याला त्या बदलत्या काळाची आठवण करून देतात.